नमस्कार मित्रांनो, तर आता मी आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करतो आहे आणि मी चाललो आहे मावाचा डोंगर आणि माझ्यासोबत आहेत हे दोघं जण. तर मित्रांनो, आपण यांचा इंट्रो घेऊया आणि ह्यांना पण विचारूया कसं वाटतं ह्यांना वरती जायला. तर चला, तर ह्याला विचारूया आपण, भाव तुला कसं वाटते वरती जायला? एकदम मस्त वाटते. तुझं नाव काय रे? माझं नाव भूषण गुरु. तर मित्रांनो, हा माझा मित्र आणि अजूनही काय आला आहे माझ्यासोबत. तर ह्याला पण विचारूया, तुला कसं वाटतं भावा? मला आता चढायला एनर्जेटिक वाटते, कारण की खूप दिवसानंतर वरती चढतोय. तुझं नाव काय? माझं नाव विशांत पाटील. तर आता वरती जाऊन तू काय काय बघणार आहे? आता वरती जाऊन पहिले मी नूर बाबा दर्गा मस्तान बाबा दर्गा आहे, तिकडनं पहिले पूर्ण व्ह्यू बघणार ठाण्याचा. तिकडनं पण चांगला व्ह्यू होतो. नंतर मग आम्ही दरावी तिकडे बसणार, तिकडनं फोटो क्लिक करणार, मग डायरेक्ट वरती जाणार. ठीक आहे, तर आपण वरचा एक्सप्लोअर करूया. तर माझ्या या दोन मित्रांना घेऊन मी आता वरती चाललो आहे आणि तुम्हाला वरचा मी पूर्ण शूट दाखवतो. तर चला मित्रांनो, आपण करू आपल्या ब्लॉगला सुरुवात. लाईक करा, शेअर आणि शुभ सकाळ मित्रांनो. चला. तर चला, इकडे हा ॲरो दाखवतोय. आपला हा रस्ता आहे मामाच्या दर्ग्याकडे जाणारा आणि हा आपला डोंगर. तर तुम्ही पण एक्सप्लोअर करा. हा वरचा पॉईंट आहे. आता आम्ही इथे जाणार आहे. मला वरून ह्याचं शूट दाखवतो मी. पण आता चाललो आहे वरती आणि इथे बघा मस्त एक कबूतर आणि बदक आहेत. तर तुम्हाला वरतून पॉईंट दाखवतो हा. तर चला आपण वर जाऊ. हे दोघं गेले पुढे. मित्रांनो, ह्या जागेला मस्तान बोलतात, कारण इकडे अशी ही आहे. तर तुम्हाला वरचा पॉईंट दाखवतो आणि हे सगळं काल्पनिक म्हणजे एकदम ऐतिहासिक आहे. ह्याचा पण इतिहास आहे या डोंगराचा, मी तुम्हाला आरामात नंतर सांगेन. तर चला आपण वरचं शूट घेऊया. थोडंसं फायनल आलो आहे आणि आपला पॉईंट खूप जवळ दिसतोय. तर आपला आता
वरतून मी व्ह्यू दाखवतो. आता इकडूनच व्ह्यू बघा ना मागचा. दॅट सिटी ऑफ ठाणे. तर मित्रांनो चला आपण वर जाऊ आणि मी तुम्हाला वरून सगळं दाखवतो ओव्हरऑल. तर लेट्स गो. चला रे. इथे हा view थांबा. दाखव ना. मस्त रे. तर मित्रांनो आता आलोय वरती. हा मागचा आपला भाचा आहे ना. मामा मामा हा मामा आहे आणि आपल्या मागे त्या बाजूचा भाचा आहे इथे. चला जाऊया. तुम्हाला दाखवतो मामा मासे. तर मित्रांनो आता आपण भाच्याकडे चाललोय. हा मामा डोंगर आणि हा भाचा डोंगर असे 2 डोंगर आहे तिकडे. चला मग तुम्हाला मामाने दाखवत भाषा दाखवतो. तुम्हाला मामाला दाखवत भाचा दाखवतो मित्रांनो. कारण की मामावरती एंट्री नाही आहे. तर आता आपण भाच्याकडे आलोय. मी तुम्हाला भाच्याचं हे दाखवतो वरून पॉईंट आणि समोरचा व्ह्यू पण दाखवतो. तर चला. सगळ्यात हाईस्ट पॉईंट आहे मित्रांनो हा वरचा. आता आम्ही थोड्या दिवसांनी या साईडला पण जाणार आहोत पोहायला. तर तुम्हाला मी दाखवीनच. थोडा पावसाचा हे येऊ द्या. आता सध्या तरी पाऊस येत नाही आहे त्या कारणाने आपल्याकडे थोडे आहेत. सांग त्याला. तर मित्रांनो हा भाचा आहे इथे अजय इथं राहतो. आणि हा मित्रांनो आपला ठाणे शहर. असं वाटतं मित्रांनो वरती आल्यावरती एक नंबर वाटतं. असं वाटतं. आपण माझ्या मित्रांनो विचारूया कसं वाटतं त्यांना. तर एक नंबर वाटलं भाई. तुला रे पावर प्लेस कशी आहे वरची? एक नंबर. तुम्हाला विजिट करायची आहे तर तुम्ही करू शकता. लोकमान्य नगरमध्ये तुम्ही कुठे जाऊन सांगितलं स्टेशनवरतून आला ठाणा लोकमान्य नगर बोलला ना, मग तिकडे यायचं. नंतर पार्ट नंबर 4 तिकडनं वरती यायला मावा भांजा मंदिर आहे तिकडं, म्हणजे जंगलात नर्सरी आहे. नर्सरीतनं वरती पायऱ्या आहेत, पायऱ्यावरती चढून यायला लागेल तुम्हाला पूर्ण पहिले दर्गा भेटेल. तो दर्गा क्रॉस करायचा आम्ही जे तुम्हाला मागाशी दाखवला तो, आणि मला एक सरळ वरती चढत यायचं. मग तुम्हाला हे निसर्ग बघायला भेटेल. सुंदर आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण मागाशी विचारलं तर ते बोलले आमचा पण व्हिडिओमध्ये जरा सीन घ्या. तर आपण त्यांना घेऊया. याला तू इथे येऊन तुला कसं वाटतंय? एकदम एक नंबर. तुला मजा आली. ऐसा लग रहा है जन्नत मध्ये आलोय आम्ही, स्वर्गामध्ये आलोय. माथेरान महाबळेश्वर मित्रांनो जे पण येतात त्यांना सगळ्यांना ते स्वर्गात दिसतो. आणि समोरचा हा व्ह्यू बघा. Here is heritage
मी खाली चाललोय, बस झाला आता वरती थांबलो ते 3 वाजलेत. त्या पॉईंटला जायचं होतं पण तिकडे आता जात नाही आहे. जायचं तिकडे पॉईंटला. हा जाऊया. ठीक आहे मित्रांनो, तो पॉईंट पण दाखवतो तुम्हाला मी. त्या पॉईंटला जाऊन मग खाली उतरू, कारण भरपूर वेळ झाला आहे. 2 वाजता चढायला घेतलेलं. तुम्हाला कसं वाटलं 3:30 आमच्या इथं वाजले. बघून? हे नक्की तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो वरती? कसं वाटलं? तुम्हाला एवढा व्ह्यू आमच्या दाखवतोय, केवढूसा पोरगा आहे तो. कमेंट करा मित्रांनो. हा बघा आमच्या केवढूसा पोरगा मित्र आहे. हा बघ आमची एवढीशी पोरं येतात मामा भाच्याला. तर मित्रांनो पूर्ण मी कव्हरअप केलं आहे. तुम्हाला पूर्ण यूट्यूब आपल्या चॅनलवर दिसेल. माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि तुम्ही आला तर- लाईक कमेंट करायला विसरू नका. तुम्ही आला तर यांना पूर्ण स्कॉड आहे, कारण की एकट्या येण्याच्या ह्याच्यात झंझटमारीमध्ये पडू नका, कारण की तुम्हाला आधीपासून ते एक्सपिरियन्स नाही आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स पडेल. तुम्ही एकच 4-4 या. इथं लेडीज पण अलाउड आहेत. फक्त मामा भांजे, इथं मामा भांजे फक्त समोर मामा आहेत आणि इकडे भांजे आहेत. मामा आहे ना तिकडे लेडीज लोकांना अलाउड नाही आहेत, फक्त जेंट्स अलाउड आहेत. आणि इकडे भांज्याला लेडीज अलाउड आहेत. आणि इकडे ना जास्त करून तुम्ही स्कॉडच घेऊन या, सिंगल याच्या ह्याच्यात पडू नका. आले तर मित्रांनो, येऊ शकतात तुम्ही. वरती येण्याचा रस्ता एकदम सिम्पल आहे, सरळ रस्ता आहे. काय कुठे तुम्हाला हे करायचं नाही, पूर्ण शिड्यांचा रस्ता आहे. तर तुम्ही याल, एक्सप्लोअर करा पूर्ण ही जागा. आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आपला हा ब्लॉग. तर बघूया आपला पुढचा समोरचा पॉईंट. चला लेट्स गो. एवढा डेंजर पॉईंट आहे समोरचा, तुम्हाला दाखवतो बघा. हा पॉईंट आहे तो. डायरेक्ट खाली दरी आहे बघा, डायरेक्ट खाली दरी आहे. आणि आता चालू तिकडे थोडासा पाऊस पडला, हिरवं झालं. दाखवतो तुम्हाला वरचं. हे बघा तिकडे चाललोय. चला जाऊया. आता आम्ही वरती जाऊन आलो. आता ते आम्ही वरती जाताना एंट्री करताना आम्हाला ते बोलले वरती कॅमेरा आणि काय असं फोटो काढणं अलाउड नाही, म्हणून आम्ही तिथे कॅमेरे आणि मोबाईल सर्व जमा करून वरती जाऊन आलो. आणि तिकडनं असं आम्ही निसर्ग बघितला आहे. तो निसर्ग खूप चांगला आहे. इकडनं वरतून तिकडनं खूप चांगला निसर्ग आहे. फक्त तुम्हाला इथं मोबाईलचं एंट्रीला आतमध्ये जागा आहे, तिकडनं तुम्ही एंट्री करू शकता. आणि एंट्री करून तिकडे तुमचे मोबाईल जमा केले तर करतील, नाहीतर मग तुम्ही घेऊन जाऊ शकता. फक्त वरती फोटो क्लिक करणं अलाउड नाही आहे. बस आता आम्ही खाली निघतोय. आता खाली आणि हाफ चड्डी अलाउड नाहीत. तर मित्रांनी ह्याने घातली आहे, ह्याला वरती घेतलं नाही. फोटो काढायला अलाउड नव्हतं म्हणून चाललो खाली. तो वरचा सीन तुम्हाला मागचा डोंगर दिसतोय, तोच तो डोंगर आहे. तिकडे जाऊन आम्ही, पण तिकडे फोटो काढले नाही आहेत. आता खाली उतरतोय. तर मित्रांनो घेऊ आपण खाली ते सीन. चला. आणि आपल्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद द्या. सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या इंस्टाग्राम ID मध्ये आहे, तर ती विजिट करा. तर चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.